आपला घर संसार मोडू नये म्हणून समजदार बायको असणं जितकं गरजेचं असतं ना, तितकंच ती बायको आतून खचू नये, तुटू नये म्हणून तिच्या पाठीशी खंबीर नवऱ्याचं असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं बरं का. कारण कसं आहे ना, आपल्या संसारात पैसा कमी असला तरी पण चालतं, पण जोडीदार मात्र आपला समजूतदार असायला पाहिजे. आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जातं. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर आज व्हिडिओची सुरुवात मी सकाळीच केली होती. सागर, मी आणि फौजी साहेब तिघजण उठलो. तर फौजी साहेबांनी आता दरवाजे खोललेत. सागर पण उठला. गुड मॉर्निंग फौजी साहेब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला होय किती वाजता येणार जिमवरून? काम होतं, तेवढं काम कर माझं. काय होतं? सकाळ सकाळ सांगा तू जिमवरून ये बायला. जीवनाला सांगताय का? गाडी चावी घेऊन मध्ये. ही गाडी, बाहेर ही गाडी, ही गाडी घ्यायची बाहेर. हा. ती पंक्चर झाली राव. हिला पंक्चर करून टाकायचं का? हम्म. त्याला बोलितोय पवन राज. पप्पा म्हणते देऊन टाकेतो तिला. देऊन टाकेल म्हणजे काय कामाची नाही, पण जर झाली चालू तर झाली. लोकलला वापरायला होईल आपल्याला. बॅटरी जर झाली चांगली तर दूध बी आणायचं. आता बाहेरचं सगळं झाडून घेत होते मी. झाडून झाल्यानंतर मला सडा पण मारायचा होता. सागर निघला होता जिमला. तर तो 5 वाजता उठतो. उठल्यानंतर आम्हाला पण उठून देतो, चहा करतो, चहा देतो आम्हाला सगळ्यांना. आणि त्यानंतर मग तो फ्रेश होतो आणि जातो जिमला. तो येऊपर्यंत मी बाकीचं सगळं आवरते. आणि फौजी साहेबांनी मग 2 चक्रा मारून येतो. घरात थोडासा व्यायाम पण करतो. सागर जातो गाडीवर जिमला. पण आम्हाला जर फिरायला जायचं म्हणलं ना अंधारामध्ये, आता जरा उन्हाळ्याची चाहूल लागली ना, उन्हाळ्यामध्ये काय होतं, इचोकाटा बाहेर येतो आणि मग अंधारात फिरायचं भीती वाटते. त्यामुळं आम्ही थोडंसं उजाडल्याशिवाय काय फिरायला जात नाही. थोडंसं उजाडताय तोपर्यंत म्हणलं आता हे झाडून झुडून सडा रांगोळी सगळं करून घ्यावं. आता हे दारामध्ये ग्रीन मॅट टाकले ना गवतासारखं, तर त्यांनी खूप भारी दिसतं बरं का आपल्या दारामध्ये. तसं तर आमच्या गार्डनमध्ये जे पाम ट्रेनचे मोठाले झाडं लावलेले आहेत ना, मध्ये मध्ये जागा होती, त्याच्यामध्ये मी हिरवं गवत पण टाकलं होतं. म्हणलं हिरवगार छान होईल. पण मोठ्याल्या झाडांची सावली पडत होती ना तिथं, तर त्या सावलीनी वाशावेनी सगळं ते गवत जळून गेलं. नाहीतर मग ते झाडांच्या मध्ये मध्ये पण छान हिरवं झालं असतं. तर आम्हाला सगळ्यांना झाडं झुडं ग्रीनरी खूप आवडती. त्यामुळं मग असं ते दारामध्ये पण हिरवं टाकले थोडंसं ना, तर छान वाटतं ते. तर आता बाहेर मी सडा मारला. त्यानंतर म्हणलं आता अजून अंधारच आहे, तर तुळशीजवळ दिवा, दारामध्ये दिवा लावते. अंधार आहे तोपर्यंतच मी तुळशीला दिवा, बाहेर दिवा लावत असते उंबरठ्यामध्ये. एकदा उजाडलं ना मग ते दिवा लावायला चांगलं नाही वाटत. मग डायरेक्ट संध्याकाळचं लावत असते दिवाबत्तीच्या टायमाला. तर तुळशीला आपण सूर्य उगवल्याशिवाय पाणीसुद्धा नसतं घालायचं बरं का. जेव्हा सूर्याचे किरणं पडतील ना पृथ्वीवर, तेव्हा आपण तुळशीला पाणी घालायचं असतं. अंधारामध्ये अजिबात नसतं घालायचं. तर मी पाणी नाही घालत बरं का. पहाटे उठल्यावर फक्त दिवा लावत असते. दिवा लावलेलं चांगलं असतं, कारण असं म्हणतात 3च्या नंतर पहाटे 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो आणि त्या वेळेमध्ये देवी देवता सगळे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि त्या वेळेमध्ये आपण देवपूजा केलेली खूपच चांगलं असतं. त्यामुळे मी तुळशीला पण दिवा लावत असते, उंबरठ्यामध्ये पण दिवा लावत असते, कारण तुळशीचा दिवा पाहूनच माता लक्ष्मी तुळशीजवळ येते आणि तिथून आपल्या घराकडे प्रवेश करत असते. आणि पहाटेच्या वेळेला तुळशीच्या आणि पामट्रींच्या झाडांच्या सानिध्यात जर राहिलं ना, माइंड एकदम फ्रेश होतो आणि दिवस एकदम छान जातो आपला. कारण तुळशीचे झाडं आणि पामट्रीचे झाडं सगळ्यात जास्त ऑक्सिजन सोडतात आणि त्या झाडांच्यामुळं निगेटिव्हिटी आपल्या घराच्या आसपास सुद्धा येत नाही. त्यामुळे पामट्रीचे झाडं माझ्या घरासमोर मी जास्त प्रमाणामध्ये लावलेले आहेत. आता सकाळ सकाळी इतके कामं असतात ना, त्यामुळे निवांत रांगोळी काढायला काय वेळच नसतो. त्यामुळे मी कधी कधी काय करते, असा रांगोळीचा छापा मारून देते. आता ज्या फरचीवर मी हळदीने सारवत असते ना, तर त्या फरचीवरच मी आता थोडीशी पिवळी रांगोळी काढली खाली. सारवलं काहीच नाही बरं का हळदीने. तर पिवळी रांगोळी टाकली खाली आणि त्याच्यावरच लाल रांगोळीचा छापा मारलाय, तरी पण एकदम छान दिसतं. आता गेटच्या बाहेर पण मी रांगोळीचा एक छापा मारते, कारण आपल्या दारातली रांगोळी पाहूनच अलक्ष्मी आपल्या घराकडं अजिबात येत नाही. त्यामुळे
गेटच्या बाहेर पण आपण थोडीशी रांगोळी काढत जायची. कारण आपले पूर्वज नेहमी म्हणायचे बघा, आपल्या घराची कळा आपलं अंगण दाखवतं. तर तसंच आहे, आपलं अंगण साफसुथरं स्वच्छ असेल ना तर अलक्ष्मी आपल्या घराकडे सुद्धा पाहत नाही. अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची बहीण असते आणि आपण तिलाच अक्काबाई असं म्हणतो. तर उदाहरणार्थ कोणाच्या घरामध्ये भांडणं तणं किरकिर झाली असेल ना तर पूर्वी लोक म्हणायचे बघा, याच्या घरात काय अक्काबाई शिरली का काय. तर ती अक्काबाई आहे ना आपल्या घरातला राडा, अस्वच्छता, अशी घाण वगैरे असेल ना तर ती पाहून आपल्या घराकडे येते आणि मग आपल्या घरामध्ये भांडणं तणं किरकिर चालू होती. त्यामुळे त्या अलक्ष्मीने आपल्या घराकडे पाहू नये यासाठी आपलं घरदार अंगण सगळं साफसुथरं असं आपण ठेवलं पाहिजे. तर देवपूजा झाली, जरा जरा उजाडायला लागलं होतं ना, फुलं पण मी तोडले कारण जास्त अंधारात पण फुलं तोडू नये ना, त्यामुळं उजाडल्यानंतर मी फुलं तोडले. देवपूजा झाली. आता देवपूजा झाल्यानंतर बाकीचं आवरून घेतलं. आता ही मध्येच एक क्लिप आहे ना, ही मी कालची याच्यामध्ये ॲड केली कारण काल एक ताई आल्या होत्या मला भेटायला, आपले सबस्क्रायबर ताई आहेत. पण गावाजवळच्याच आहेत, पण त्या त्यांच्या मिस्टरांच्या बरोबर त्या झाशीला राहतात कारण त्यांचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. त्यामुळे तर सुट्टी आल्या होत्या त्यांना, तर त्यांना खूप इच्छा होती मला भेटायची. तर ताई मग त्यांच्या वडिलांना घेऊन आल्या होत्या मला भेटायला. तर त्यांच्या वडिलांचा स्वभाव पण इतका छान आहे ना, असं खूप असं जवळचं असल्यासारखं वाटलं. म्हणजे असं वाटलंच नाही की ते अनोळखी आहेत म्हणून. इतका मायाळू त्यांचा स्वभाव आहे ना आणि माळकरी त्यांचं सगळं घरदार ना. तर खरंच असे लोक खूप कमी भेटतात बरं का. त्यांना भेटून मला तर खूप छान वाटलं. तुमच्या बहिणीचं घर म्हणजे काय घेतलं वेगळं नाही, काय टेन्शन तुला निवांत राहतो. निवांत राहायचं निवांत काय. भेटलो ना आता आता बस चला येऊ का ताई? चालते आल्यावर यावं का? चालते नक्कीच. वडिलांकडे येत जा. हो हो हो. बहीण नाही आहे मला, आले ना हा बहीण नाही आहे मोठी, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं होतं माझी मोठी बहीण. अहो काय सांगायचं, रक्ताच्या नात्यापेक्षा आहे ना कधी कधी मानलेले नाते सुद्धा खूप चांगले असतात. हेच चांगलं आहे आता मग? बोलणं मला. चला आंटीला बाय करा, आंटीला बाय करा. बाय पिल्लू. पा म्हणजे आम्ही कधी भेटलो नाही, ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही. पण व्हिडिओच्या माध्यमातून एवढे चांगले चांगले लोक जोडले जातात ना, खरंच खूप छान वाटतं मला. तर आम्ही बनवतोय आता राजून मी चुलीवर इथं स्वयंपाक. राजू आले मला मदतीला इथं. तर काय झालंय, बटाट्याची भाजी आणि बीन्सची भाजी मी मिक्स करून राहिले. आकाशला आणि राजूला मी बाजारातून घेवडा आणायला सांगितला. तर अर्धा किलो आणायला सांगितलं, त्यांनी पावशेरच आणला आणि त्यात पण एकदम निबार आणला. त्याच्यात असे दाणे तयार झालेले होते, निबार शेंगा होत्या. त्यामुळे मग आता त्याच्यातून थोडेशीच बीन्स निघले आणि मग त्याच्यामध्ये मी 2-3 बटाटे टाकलेत आता. आणि बटाटा बीन्स मी मिक्स भाजी बनवून राहिले, एकदम सिंपल. कारण भाजी थोडीच लागणार आहे, दुपारची पण थोडी शिल्लक आहे आणि फौजी साहेबांचं त्यांचं चाललंय तिकडं काहीतरी बनवून खायचं काम. तर मग भाजी थोडीच लागणार आहे. तर बनवतोय आता. हे पहा मी टाकते भाजी आता. आता हे पहा, मुलांनी मला सगळं वरती आणून दिलंय, राजूने मला चूल पण पेटून दिली. आता पटापट स्वयंपाक करायचा आहे फक्त. ओ मेरे बच्चा. काय बनवते? बीन्स आणि बटाट्याची मिक्स भाजी. आता तुम्हाला घेवडा आणायला सांगितलं मी, तुम्ही किती निबर आणला? आणि मी अर्धा किलो सांगितलं, तो पावशेरच आणला. आहे का? मामाचं लक्ष कुठं होतं काय नो आज, आहे ना मामा? बाय मामू. ताईन त्या म्हणतात राजू बोलतच नाही व्हिडिओ मध्ये. का रे बोलत नाही? बोलतो, दूर लागवतो राहू इकडं. चला स्वयंपाक करते मी आता. आकाश बस बाबू. आता मला बटाटा आणि बीन्स अशी मिक्स भाजी बनवायची होती. त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, जिरी टाकली, जिरी थोडी तडतडली की लगेच कापलेला कांदा घातलाय आणि कांदा थोडा परतला की लगेच त्याच्यामध्ये आता एक मोठं टोमॅटो बारीक कापून घातलंय. आता कांदा टोमॅटो छान परतलं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली. आता एक वाटण तयार करून घेतलं मी, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं मिक्सरला वाटून घेतलं होतं. तर याच्यामध्ये घालते मी आता. तर अजिबात दुसरे मसाले घालायचे नव्हते मला, त्यामुळं मग मी हिरवी मिरचीच वाटली होती लसण आणि कोथिंबीरी बरोबर. कारण काय होतं, कधी कधी अशा गावरान भाज्या पण छान लागतात बरं का. गावरान म्हणजे आपण लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं घालून. जास्त मसाल्याच्या भाज्या पण खाल्लेलं चांगलं नसतं, कारण नंतर खूप पित्त होतं. मला आणि फौजी साहेबांना तर खूप पित्त होतं, त्यामुळे मसाले मी कमीच वापरते. आता थोडंसं परतून घेतल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी घातलं म्हणजे ते सगळं मसाला एकजीव झाला जातो.
आणि नंतर मग आता हे बीन्स आणि बटाटा मी कापून घेतलं होतं, मस्त धुवून ठेवलं होतं. तर ते त्याच्यामध्ये घातलं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि झाकून ठेवून द्यायचं मंद आचेवरती, तर ते छान शिजलं जातं. तर चवीनुसार मीठ पण घालायचं बरं का, सांगायचं राहूनच गेले. तर चवीनुसार मीठ पण घातलंय मी. आणि बीन्सची भाजी ना फौजी साहेबांना मुलांना अजिबात पातळ आवडत नाही, अशी कोरडीच आवडती. त्यामुळे मी कधी पण अशी हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर असं वाटूनच कोरडी भाजी करत असते. आणि कधीच्या नवत मग मिक्स व्हेज भाजी करत असते ग्रेव्हीची. तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलंय मी, झाकण ठेवून दिलं तर छान शिजल्या जाईल. जास्त पाण्याची काही गरज पडत नाही, पण खाली थोडंसं लागन त्याच्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलं होतं. आणि तुम्ही बघू शकता थोड्याच वेळामध्ये अशी मस्त भाजी झाली होती. कोरडी भाजी ना इतकी छान लागते ना खायला. का मारलं? का मारलं त्याला? कुणी आणलं? कुणी आणलं? कुणी आणलं? ए, हळूच. ए, नको करू. बार पोर. लहान आहे का तुम्ही भांडण करायला आता? बालीसारखं नको करू. तुला गपचूप खोड करत असतो त्याची. तर हे पा, सागर असा बसला ना, आकाशला त्याच्या मांडीवर झोपायला खूप आवडतं. किंवा मी जरी बसले, फौजी साहेब बसले ना, असं मांडीवर येऊन डोकं ठेवतो. त्याला खूप आवडतं लाड घालायला. तर असं गोड भांडण चालू होतं दोघं भावांचं आणि राजू मस्त त्यांच्या भांडणाचा आनंद घेत होता आणि लांबून फौजी साहेब सुद्धा पाहत होते. हाय का? हात मोडशील त्याचा. तू कुठं त्यांची माझ्या बघत बसलाय, त्यांनाही करायचं तर दाबायचं तर वैर. तर कसं आहे ना, कोणतेही बहीण भाऊ भाऊ असले तरी पण असं लहान असताना थोडेफार तरी भांडणं होतातच. तसं यांच्यात थोडंफार असं चालू राहतं, पण जास्त काही करत नाही भांडणं, समजून घेतात लगेच. आणि आकाश एवढा हवळा आहे ना, दोघांचे भांडणं जरी झाले ना, नंतर तोच होऊन सॉरी बोलणार आणि म्हणणार मम्मी दादाबरोबर मी भांडलो, मला खूप वाईट वाटतंय. भाजी झाली होती आणि चपात्या मी करत होते. फौजी साहेब मला चपात्या भाजू लागत होते आणि गरम गरम चपात्या झाल्या की लगेच मी मुलांना राजूला जेवायला देत होते. तर ते जेवायला बसले. आकाशच्या हातामध्ये कॅमेरा होता, तर आकाशला फौजी साहेब बोलत होते तू पण आता जेवायला बस. तर असं आता थंडी तर गेली, उन्हाळ्याची चाहूल लागली. तर आमचं आता टेरेसवरती स्वयंपाक चालू झाला. इथून पुढं रोज संध्याकाळचा आम्ही स्वयंपाक करतो. सकाळचं तर घाई गडबड असते म्हणा, पण संध्याकाळचं सगळे घरी येतात ना, तर छान वाटतं. चुलीवर मी स्वयंपाक करायला लागले ना, सगळे आसपास येतात, मस्त गप्पा गोष्टी करतात, त्यांचं अशी मस्ती चालू राहते. एवढं भारी वाटतं ना, जुने दिवस आठवतात. मग आता मी चपात्या लाटत होते आणि फौजी साहेब चपात्या भाजत होते, तर पटपट होऊन जातं मग. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.